नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत CTET मराठीसाठी 15 महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न. तर मित्रांनो, आपण सुरू करूया. हे प्रश्न सगळ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे राहणार आहेत. तर आपण एकेकाने 15 प्रश्न बघूया आणि सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणते वाक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए, रामाने पत्र लिहिले. ऑप्शन बी, पत्र रामाने लिहिले. ऑप्शन सी, पत्र लिहिले गेले. ऑप्शन डी, राम पत्र लिहितो. मित्रांनो, असे आपण एकूण 15 प्रश्न घेत आहोत. 15ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि शेवटी आपल्याला सांगा आपले किती प्रश्न बरोबर आले ते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पत्र लिहिले गेले. प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालीलपैकी उपसर्गयुक्त शब्द कोणता? ऑप्शन ए, व्यवहार. ऑप्शन बी, प्रगती. ऑप्शन सी, अभ्यास. ऑप्शन डी, विद्यार्थी. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंद आहेत आपल्याकडे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि शेवटी सांगायचं आहे किती स्कोर आपल्याला आलेला आहे ते. आपण रोज एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. 15 प्रश्न. तुम्ही सांगा 15 प्रश्नाचं करायचं, 30 प्रश्नाचं करायचं. त्यानुसार आपण व्हिडिओ अपलोड करू आणि तुमचं पेपर एक्झाम येईपर्यंत तुमचं सखोल पूर्णपणे अभ्यास होऊन जाईल मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रगती. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी समासयुक्त शब्द कोणता आहे? ऑप्शन ए, जलचर. ऑप्शन बी, पाण्याचा. ऑप्शन सी, जलमय. ऑप्शन डी, पाण्यात. या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो, असे आपण 15 प्रश्न बघत आहोत. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, जलचर. ऑप्शन ए, जलचर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? ऑप्शन ए, सुंदर. ऑप्शन बी, सौंदर्य. ऑप्शन सी, सुंदरता. ऑप्शन डी, सुंदरपणा. काय असू शकते या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर आहे. उत्तर आपल्याला 5 सेकंदात द्यायचं आहे आणि 6व्या सेकंदात आपल्याला उत्तर माहीत होणार आहे आणि ते टॅली करायचं आहे आणि शेवटी सांगायचं आहे 15पैकी आपले किती गुण आलेत. जर मित्रांनो ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, सौंदर्य. उत्तर आहे सौंदर्य. प्रश्न क्रमांक 5. तो फार हुशार आहे. येथे हुशार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए, क्रियापद. ऑप्शन बी, विशेषण. ऑप्शन सी, क्रियाविशेषण. ऑप्शन डी, सर्वनाम. प्रश्न क्रमांक 5 उत्तर द्यायचं आहे आपल्याला. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, विशेषण. क्रमांक 6. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा योग्य जोड कोणता? ऑप्शन ए, सूर्यचंद्र. ऑप्शन बी, आकाश गगन. ऑप्शन सी, नदी समुद्र. ऑप्शन डी, दिवस रात्र. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना आलंच पाहिजे आणि येणारच आहे मला माहीत आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जे की असणार आहे ऑप्शन बी, आकाश गगन. प्रश्न क्रमांक 7 बघूया. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांचा योग्य जोड कोणता? ऑप्शन ए, उष्ण थंड. ऑप्शन बी, मोठा विशाल. ऑप्शन सी, लहान छोटा. ऑप्शन डी, जल पाणी. प्रश्न क्रमांक 7 उत्तर सांगा मित्रांनो. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. 5 सेकंद आहेत. योग्य प्रश्नाला 1 गुण देत चला योग्य उत्तराला. तर आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, उष्ण थंड. प्रश्न क्रमांक 8. मी पुस्तक वाचत आहे. येथे क्रियापदाचा काळ कोणता? ऑप्शन ए, वर्तमान काळ. ऑप्शन बी, भूतकाळ. ऑप्शन सी, भविष्यकाळ. ऑप्शन डी, अपूर्ण भूतकाळ. मी पुस्तक वाचत आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी सर्वनाम कोणते? ऑप्शन ए, तो. ऑप्शन बी, मुलगा. ऑप्शन सी, शाळा. ऑप्शन डी, शिक्षक. तर योग्य उत्तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल याचं. ऑप्शन ए, तो. प्रश्न क्रमांक 10. आकाशात ढग गरजत आहे. येथे गरजत हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए, क्रियापद. ऑप्शन बी, कृंदंत. ऑप्शन सी, नाम. ऑप्शन डी, विशेषण. 5 सेकंद आहेत. तर मित्रांनो ऑप्शन बी, कृंदंत आपला उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता? ऑप्शन ए, सूर्य. ऑप्शन बी, ऊन. ऑप्शन सी, उन्हाळा. ऑप्शन डी, उन्ह. सर्वांना माहीतच आहे. तर योग्य उत्तर सांगतो मित्रांनो ऑप्शन ए, सूर्य. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? ऑप्शन ए, नाग. ऑप्शन बी, सर्प. ऑप्शन सी, साप. ऑप्शन डी, फण. प्रश्न क्रमांक 12 टाईप करा उत्तर. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, साप. प्रश्न क्रमांक 13. राम शाळेत गेला. येथे गेला हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए, नाम. ऑप्शन बी, क्रियापद. ऑप्शन सी, विशेषण. ऑप्शन डी, क्रियाविशेषण. 5 सेकंद आहेत मित्रांनो. 13वा प्रश्न चालू आहे. जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
PDF टेलिग्रामला मिळणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रियापद. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी समुच्चय बोधक अव्यय कोणते? ऑप्शन ए आणि, ऑप्शन बी वर, ऑप्शन सी मध्ये, ऑप्शन डी कडे. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आणि. प्रश्न क्रमांक 15 ती खूप जलद धावते. येथे जलद हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए विशेषण, ऑप्शन बी क्रिया विशेषण, ऑप्शन सी सर्वनाम, ऑप्शन डी नाम. जलदमध्ये मित्रांनो बघा काय आहे, तर सांगा काय उत्तर राहणार आहे. 15वा प्रश्न चालू आहे मित्रांनो. 15पैकी किती गुण आपल्याला आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा अभ्यास कसा आहे ते आम्हाला समजेल. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी क्रिया विशेषण. मित्रांनो थँक्यू सो मच शेवटपर्यंत येण्यासाठी. असेच जोडून राहा. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. PDF डाउनलोड करा. थँक्यू सो मच.